अन्न आणि औषध विभागाचे निरीक्षक असल्याचे भासवून मेडिकल स्टोअर्स म्हणजेच औषधालय दुकानांची तपासणी करणारा तसेच त्यातील नसलेले दोष दाखवून 20,000 रुपयांची मागणी करणाऱ्या तोतया निरीक्षकाला खेड पोलिसांनी ताब्यात घेतले। मेडिकल संघटनेचे सदस्य आणि दुकानदारांनी मंगळवारी 23 डिसेंबर 2025 रोजी उघडकीस आणलेल्या या प्रकारानं राजगुरुनगर शहरात मोठी खळबळ उडाली। आकाश कोंडुस्कर असे तोतया नाव धारण केलेल्या मात्र मूळ नाव आनंद भुजंग वय 34 राहणार सांगवी पुणे असे असलेल्या तोतया निरीक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतलं। राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय आवाराबाहेर असलेल्या भवानी मेडिकलमध्ये एक व्यक्ती आली। त्याने आपण अन्न आणि औषध विभागाचा वरिष्ठ निरीक्षक असल्याचं सांगितलं। त्याने विविध चौकशा सुरू केल्या आणि 20,000 रुपयांची मागणी केली। असे करताच मेडिकल चालक तरुण चौधरी यांनी त्याचे आय कार्ड पाहण्यासाठी मागितले। हे कार्ड पाहण्यासाठी घेतल्यावर नेहमी येणाऱ्या अधिकाऱ्यांपेक्षा नवीन वाटणारे नाव वाचून घेतले। बाजूला जाऊन संघटनेतील राजू चौधरी, निलेश अरबुज व इतर सदस्यांना त्यांनी संपर्क केला। पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाला तातडीने संपर्क साधला। अशा नावाचा कोणीही अधिकारी आपल्या विभागात नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर या निरीक्षकाला थांबवून ठेवण्याचे सांगण्यात आले। मात्र संशय आल्याने हा तोतया पोलीस निरीक्षक नाश्ता करून परत येतो म्हणून तेथून निसटला। राजू चौधरी, निलेश अरबुज व इतरांनी तो गेलेल्या मार्गावर त्याचा मागोवा घेतला। एका सीएनजी पंपावर हा व्यक्ती त्याच्या वॅगनार वाहनाला गॅस भरून घेत असल्याचं दिसून आलं। सगळ्यांनी त्या ठिकाणी त्याला घेरला। प्रश्नांची सरबत्ती केल्यावर त्याची गाळण उडाली। तो जाण्याचा प्रयत्न करू लागला, मात्र मेडिकल संघटनेच्या सदस्यांनी त्याला पोलीस ठाणेच दाखवले। तोतयागिरी आणि त्याद्वारे फसवणूक करण्यावरून आकाश कोंडुस्कर, मूळ नाव आनंद भुजंग वय 34 राहणार सांगवी पुणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याचं खेड पोलिसांनी सांगितलं। काही दिवसांपूर्वी याच व्यक्तीने आळंदी परिसरात अशाच प्रकारे अनेक मेडिकल दुकानदारांना अधिकारी असल्याचे सांगून त्यांचे लाखो रुपये लुबाडल्याचे मेडिकल संघटनेचे अध्यक्ष धनंजय गारगोटे यांनी सांगितले। ड्रग इन्स्पेक्टर येऊन इन्स्पेक्शन करत होते। तरुण आमचे हे या ठिकाणी सभासद आहेत। यांच्याकडे ते इन्स्पेक्शन करत असताना त्यांना थोडासा शंका